बघा, काही लोक भ्रमित लोकांना करतात की प्रॉब्लेम भलताच असतो, मग त्यांना यंत्र देतात, गणपतीची मूर्ती लावा दरवाजावरती, ब्रेसलेट घाला, हवन करा. काही होणार नाही बाबांनो. मी एकच प्रामाणिकपणाने सांगतो, ज्या घराची दक्षिण दिशा खराब आहे, नैऋत्य दिशेचा दरवाजा आहे, तुम्ही आम्ही कितीही प्रयत्न केला, कितीही यंत्र घातले, कितीही हवन केलं, कितीही ब्रेसलेट घातले, कितीही अंगठ्या घातल्या किंवा कुठलंही यंत्र दरवाजावर लावलं, प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह होणार नाही. तसंच आज मी बेळगावमध्ये एक कन्सल्टन्सी केली. या कन्सल्टन्सीमध्ये त्यांच्या पत्रिकेमध्ये त्यांना अनेक ज्योतिषांनी, अनेक वास्तू कन्सल्टंटनी सांगितले, तुम्ही हा प्रोडक्ट इथे लावा, ही वस्तू इकडे लावा, ही वस्तू तिकडे लावा. काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. त्याचं कारण मुख्य हे आहे, पत्रिका आमची फक्त आम्हाला आमच्या दशा दाखवू शकते, परंतु वास्तूच आम्हाला आमची दिशा देऊ शकते. आणि ज्या दिवशी आम्ही दिशा संतुलित करतो त्यावेळेला आमच्या दशा संतुलित होतात. हेच जर प्रामुख्याने आपलं उदाहरण पाहायचं असेल तर बेळगाव मधील हे घर आहे. धन्यवाद.